पालघरच नाही त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये परिचित असले स्पष्ट वक्ते आणि प्रत्येक प्रशिक्षण हादरून सोडवणारे असे विजय रावळ सर. आज आपण त्यांचे विचार त्यांचे भूमिका शिक्षणाविषयी भूमिका याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तुमचा जास्त वेळ घेत नाही. नमस्कार सर, तुमचं डायरेक्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मला प्रथम प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला शिक्षक का व्हावं असं वाटलं? शिक्षक व्हायचं तसं काही स्वप्न नव्हतं. घराची परिस्थिती आणि माझे 2 भाऊ डीएड झाले, त्यांना नोकऱ्या लागल्या आणि गरज हिरव्या नोटांची जास्त होती आणि त्यांना पटकन डीएड झाल्यावर नोकरी लागते हे कळल्यानंतर माझा भाऊ माझ्या मागे लागला होता की तू लोकसेवा आयोगाची परीक्षा दे, तू जाशील पुढे. पण म्हणून नको, तुम्हाला जशी नोकरी लागली तशी मलाही माझ्या पायावर पटकन उभं राहायचंय. म्हणून मोठा भाऊ जिल्हा परिषद, त्याच्यानंतर मधला भाऊ जिल्हा परिषद आणि मी सुद्धा जिल्हा परिषद. आणि अशा प्रकारे आम्ही तिघांनी आधी ठाणे जिल्ह्याची सेवा केली. विभाजन झाल्यानंतर आता दोन्ही जिल्ह्याला समसमान 1.5% सेवा करत आहोत. खूप छान सर. म्हणजे शब्दशाबाला म्हणजे पैशासाठी तुम्ही नोकरी शिकाल. आम्हाला शिक्षणाची आवड आहे, विद्यार्थ्यांविषयी आवड आहे, यासाठी तुम्ही पैसा शिकाल असं आमची धारणा होती. कसं असतं माहितीये का, आयुष्याची वाटचाली फार खडतर असते. पोटाची खळगी आणि परिस्थितीच्या माऱ्यापुढे भल्या भल्या चांगली जी वाक्य असतात जी आपण फक्त पुस्तकातली नाव ही तारतही नाही आणि पुस्तकातली नाव ही कधी मारतही नाही. पण लक्षात ठेवा, माणसाला या पूर्ण आयुष्याला जर लढा द्यायचा असेल तर त्याला प्राप्त परिस्थितीवर मात करून देण्यासाठी मला माहित नव्हतं की मी कसा शिक्षक होईल, पण एक गोष्ट माहित होतं, मी जिथे जाईल तिथे चांगलं मात्र करेल. आणि आज मी या इथे तुम्ही सर्वांनी या डाएट चॅनलला मला का बरं बोलवलं असेल? आज तुम्हीच सांगितलं की महाराष्ट्रातले शिक्षक मला ओळखतात. मी पैशाच्या मागे नाही, हो माझ्या आयुष्यातला तो एक ध्येय होतं, पण एक गोष्ट मात्र नक्की होती, जे करीन ते चांगलं करीन आणि नंबर 1 करीन. म्हणून आज मी इकडे आहे. नक्की सर, तुमचा स्पष्ट वक्तपणा सर्वांना परिचित आहे. ठीक आहे, तुम्ही अपघाताने आलात किंवा पैशासाठी आलात, पण शेवटी तुम्ही चांगलं करताय, विद्यार्थी घडवताय. आणि पुढचा मला प्रश्न आहे की प्रेक्षकांचे आपले लाईव्ह आता खूप मोठे लाखो प्रेक्षक आहेत, त्यांचे असे डिमांड आहे की त्यांचे काय प्रश्न घेऊन माझा एक प्रश्न विचारतो, नंतर आपण प्रेक्षकाचा प्रश्न. तुमच्याकडे विद्यार्थ्यांनी काय अपेक्षा करावी? जर आता काही विद्यार्थी तुमचा इंटरव्ह्यू ऐकत असतील तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छितील, किंवा नवीन जे शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देतील, विद्यार्थ्यांना काय सांगू? मी काही एवढा मोठा नाही की त्यांना खूप मोठा संदेश देऊ शकतो. फक्त माझ्या जगण्यातनं आणि वागण्यातनं एवढंच त्यांना सांगू इच्छितो की आयुष्यात संकट जरी फार आली तरी त्या प्रत्येक संकटावर मात देऊन प्रलोभनांना बळी न पडता स्वतःची पूर्ण कार्यक्षमता जर तुम्ही झोकून द्याल तर निश्चित जगाला खूप भारी असं काही नाही घडलं तरी निश्चित काहीतरी चांगलं मात्र आपण आयुष्यात निश्चित करू शकतो, जे दिसायला खूप कमी असेल पण आपल्या आत्मसन्मानासाठी फार महत्वाचं असेल असं मला वाटतं. आणि एवढं जरी प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात जिथे आहात तिथं मनापासून जरी काम केलं ना, निश्चित हा आपलं कार्यक्षेत्र सुधारलं ना तर आपोआप इतर परत आपण भारताचं सुद्धा कार्यक्षेत्र सुधारू शकतो. आहात तिथे चांगलं करण्याचा प्रयत्न करा, बस एवढंच मला सांगायचं. नक्कीच सर, आपले विद्यार्थ्यांनी भावी शिक्षक किंवा सध्याचे शिक्षक आहेत ते नक्कीच तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तुम्ही चांगला संदेश दिलाय. मला वाटतं आता आपण प्रेक्षकांकडून काही प्रश्न घेऊया. अखेर बसणारी अशी माझी पत्नी नाहीये, कारण ती माझी अर्धांगिनी आहे. पहिल्याच दिवशी तिला पाहता ती बाला माझा कलिजा खलास झाला. ज्या शाळेत गेलो होतो त्या शाळेमध्ये तिची मैत्रीण पाठ घ्यायला आली होती आणि माझ्या मित्राने त्या शाळेत मला पाठ घ्यायला सांगितलं होतं. शेवटी पाठ घेणं हा माझा स्थायी स्वभाव असल्या कारणाने तिचा पाठ डल झाला
आणि माझा पाठ सरस झाला म्हणून त्या संस्थेने मला घेतलं. हा कोण आहे तो विजय मला बघू दे म्हणून ती 4:55 माझ्या वर्गात आले आणि सांगितलं, सर पाच शिवाय शाळा सोडायची नाही. मी तिच्याकडेच बघत राहिले आणि आजपर्यंतही तसा बघत आहे. आणि माझ्या या पूर्ण यशाचं, तारुण्याचं आणि माझ्या पूर्ण गमत ही माझी पत्नी आहे. तिच्याशिवाय माझं जीवन शून्य आहे. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. आम्ही त्यांच्या मॅडमला जवळून ओळखतो, त्या आमच्यासाठी प्रेरणा आहे. ते दोघे पती पत्नी खूप हसत खेळत राहतात, खूप चांगले प्रेरणादायक आहेत. आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न शिक्षक असल्याचं किंवा शिक्षक झाल्याचं दुःख कधी झालंय का? आणि दुसरा प्रश्न, शिक्षक नसतं तर काय झालं असतं? शिक्षक असण्याचं दुःख कधी झालंय का? मस्त प्रश्न आहे. शिक्षक असल्याचं दुःख तेव्हा झालंय जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलांच्या जोडीला काहीतरी तयारी करून, काहीतरी विचार करून शिकण्याच्या पूर्ण तयारीने आलोय, पण ते करण्यासाठी मला शासनाने तेव्हा मला तेवढा वेळ दिला नाहीये. वेगवेगळ्या कामामध्ये, वेगवेगळ्या लिंकमध्ये, यामध्ये माझी जी अंतप्रेरणा होती किंवा मला शिकवण्याची जी काय माझी आत्मप्रेरणा होती ती या पूर्ण व्यापामध्ये बऱ्याचदा जेव्हा जेव्हा हरवली गेली तेव्हा निश्चित एक शिक्षक म्हणून मला दुःख झालं. पण या दुःखावर दुःख कुणाला होत नाही. आणि लक्षात ठेवा, दुःख हा आयुष्यातला एक भाग आहे आणि या दुःखानंतर सुख येणार आहे. पण जेव्हा जेव्हा मला ती वेळ मिळाली, ती वेळ भरून काढण्यासाठी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त सुद्धा मी त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याचं जे समाधान आहे ते मला मिळवण्याचा प्रयत्न केला. आणखी एक त्यांचा प्रश्न आहे, जर शिक्षक नसतो तर मी काय झालो असतो, ती मी अजूनही कल्पना करू शकत नाही. पण एक गोष्ट सांगतो, जिथे असतो ना तिथे जबरदस्त असतो. सांगता येत नाही, पण चांगला असतो, समाधानी असतो, एवढं मी सांगू शकतो. नक्की सर, तुम्ही जिथे असता तिथे नक्कीच विजय असता. छान वाटलं तुम्ही आमच्या. आता सर वेळ संपलेला आहे. खूप सर, याचं उत्तर तुम्ही नक्की द्यायला. मी सुद्धा याच आशेवर थांबलो होतो की एका स्पर्धात्मक 1 तासाच्या ते 1.5 तासाच्या परीक्षेमध्ये एक शिक्षकाची लायकी, पात्रता सिद्ध करणं हे मलाही मान्य नाहीये. म्हणून मी सुद्धा आजपर्यंत टीटीचा फॉर्म भरला नव्हता, कारण मला कुठेतरी आशा होती की आमच्या बाजूने निकाल लागेल. पण हे स्पर्धात्मक युगामध्ये एका परीक्षेवरून शिक्षकाची योग्यता जी तपासली जाते आणि त्यावरून त्याला सांगितलं जातं की आजपर्यंतचा तुमचा अनुभव, आजपर्यंत मी माझ्या शाळेमध्ये घेतलेले अनुभव हे सर्व काही शून्य आहेत आणि आज तुम्ही शिक्षक म्हणून पात्र नाहीत. कारण मी 1.5 तासाची परीक्षा पास करू शकलो नाही. कसं असते, वयाच्या अशा एका टप्प्यावर जिथे 52-53 वर आहेत, त्या वयाच्या टप्प्यावर आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उतरावं लागतं. मग इतर व्यावसायिकांना का त्यांनी त्या परीक्षा देऊ नये? माझं तर असं म्हणणं आहे की न्यायाधीशांनी सुद्धा वयाच्या या टप्प्यावर पुन्हा त्याच परीक्षेला बसावं आणि पुन्हा न्यायाधीश व्हावं. जे कलेक्टर आहेत, जे IAS ऑफिसर आहेत, त्यांनी सुद्धा त्या परीक्षेला बसावं आणि पुन्हा आपली पात्रता सिद्ध करावी. हे प्रत्येक क्षेत्राला लागू करावं, फक्त शिक्षकांनाच या गोष्टी कशाला, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आज नाईलाजाने मी CTETचा फॉर्म भरला आहे आणि त्याच्यात मी आधी भरला असता तरी TET पास होऊ शकत होतो, एवढी माझी क्षमता आहे. पण मी थांबलो होतो. सांगतात त्या पद्धतीने मी धावलो नाही, पण मी थांबलो होतो. म्हणून एका तीसभर परीक्षेने आपण पूर्ण माणसाची योग्यता सिद्ध करू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत. नक्की सर, तुम्ही अत्यंत ज्वलंत विषयाला हात घातला आणि तुम्ही सर आपण समाजामध्ये जर शिक्षकाकडे पाहायचं, आता आपण सगळ्या अँगलने विचार केलेला आहे. आता आपण सोशली पाहतोय जर समाजामध्ये जो आपला समाज आहे तो शिक्षकाकडे वेगळ्या अँगलने पाहतो. जो समाजामध्ये शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन बदलत आहे आणि तो बदलण्यामागचं काय कारण आहे आणि ते समाजामध्ये पूर्वीचं शिक्षकाचं स्थान निर्माण होण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे? सर अगदी थोडक्यात उत्तर द्या. महत्त्वाचा प्रश्न महत्वाचा आहे. मित्रांनो, आपलं स्थान हे आपल्या कामावरून आणि कामाच्या निष्ठेवरून आढळत असतं. समाज माझ्यासाठी काय म्हणतोय, आजपर्यंत ज्याने खूप भव्य दिव्य काम केले असे आहे
आणि ज्यांनी केलंय किंवा करत आहेत कधी समाज त्याच्यासाठी अनुकूल नव्हता. त्यामुळे समाज माझ्यासाठी काय म्हणतंय आणि मी त्यांना काय प्रतिसाद देतोय हे त्यांच्या वाक्याला प्रतिसाद देण्यापेक्षा तुमच्या कामाने, कर्माने आणि कार्यनिष्ठतेने प्रतिसाद द्या. निश्चित तुमच्या कामाचे सुगंध इतरांना, एक जण जर बोलत असेल तर तुमच्या कामाचं बघून, कामाकडे बघून बरेच जण त्याला जाऊन सांगतील की अरे नाही तू बोलतोय ते चूक आहे, हा करतोय ते व्यवस्थित आहे. अशा पद्धतीने आपण काम करूया आणि आपली पातळी ही वाढवूया असं मला वाटतं. अजून तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या होत्या, परंतु आपल्या वेळेची मर्यादा आहे. तुमच्या मुलाखतीतून शिक्षकांना खूप प्रेरणा मिळाली. तुमचं या डायट चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं, एकदा जोरदार टाळ्या वाजवू. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदर्श शिक्षक राज्यस्तरीय म्हणून मला मत द्या. मला बघा अनुभव आपल्याला काय असतो हे बरंच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. राहुल सरांनी शिक्षक म्हणून जी मुलाखत दिलेली आहे अतिशय वाखाणण्याजोगी आहे. मी आमचे आरपी शिक्षक गोरे सर यांना विनंती करेल की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. यांचाही करा कारण यांच्याशिवाय अरे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत खूप छान मुलाखत दिलेली आहे. ओके सर, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. व्हेरी गुड. बघा साहित्य आपल्याकडे काय आहे, जे साहित्य आता आपण तयार केलेले आहे त्या साहित्यातून ह्या आपल्या दोन्ही बांधवांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि दोघांनाही त्यांची कला सादर करण्याची या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे. आता या बसण्याचा शेवटचा भाग, जो 5 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. 1 मिनिट सर. एक युट्यूबला जर मी केली तर मॅडम अपलोड लक्ष द्या. तर 1 2 3 4 5 मॅडम सर सर राहुल सर बाजू 1 2 3 4 5 5 जणांचा गट पटकन बाजूला यायचा. 5 मिनिटांमध्ये मूक अभिनय काय करता येईल त्याच्यातून तुम्हाला संदेश द्यायचा आहे. चला पटकन या ठिकाणी मॅडम तुम्ही 1 2 3 4 आणि सर 5 तुम्ही पण त्याच्यामध्ये 6 या ठिकाणी तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये नाटिका याची एक नाटिका समोर तयार होत आहे. मोबाईल या कला शिक्षण मध्ये घेतला